Hello everyone. In today's lecture, we have to cover the memory segmentation in 8086. So now let us see what is memory segmentation in 8086. Here, firstly, we have to learn the definition of segmentation. Then what is segmentation? Segmentation is the process in which main memory of the computer is logically divided into different segments. सेगमेंटेशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये मेन मेमरी ऑफ द कम्प्युटर ही लॉजिकली डिवाइड केले जाते वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अँड ईच सेगमेंट हॅज इट्स ओन बेस ॲड्रेस आणि त्या प्रत्येकाचा एक स्वतःचा बेस ॲड्रेस असतो. इट इज बेसिकली यूज टू एनहान्स द स्पीड ऑफ एक्झिक्युशन ऑफ द कम्प्युटर सिस्टम. सेगमेंटेशनचा प्रामुख्यानं उपयोग कम्प्युटर सिस्टमचा स्पीड वाढवण्यासाठी केला जातो सो दॅट द प्रोसेसर इज एबल टू फेच अँड एक्झिक्यूट द डेटा फ्रॉम मेमरी इझिली अँड फास्ट. तर सेगमेंटेशनमुळे प्रोसेसर मेमरीमधील डाटा फेच आणि एक्झिक्यूट करू शकतो सहज पद्धतीने किंवा जलद रीतीने फेच किंवा एक्झिक्यूट करू शकतो. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सेगमेंटेशन प्रोसेस काय आहे. तर सेगमेंटेशन प्रोसेसमध्ये आपण काय करतो आहे की मेन मेमरी ऑफ द कम्प्युटर इज डिवायडेड इंटू डिफरंट सेगमेंट्स, लॉजिकली डिफरंट सेगमेंट. म्हणजे मेन मेमरी जी असते ती मेन मेमरी आपण डिफरंट सेगमेंटमध्ये डिवाइड करतो आणि प्रत्येक सेगमेंटला एक स्वतःचा बेस ॲड्रेस असतो. जनरली सेगमेंटेशन हा कम्प्युटर सिस्टमचा एक्झिक्युशन स्पीड वाढवण्यासाठी उपयोगात आणला जातो. त्यामुळे प्रोसेसर हा सहज आणि जलद रीतीने डेटा फेच किंवा एक्झिक्यूट करू शकतो, मेमरीमधून एक्झिक्यूट करू शकतो. तर ही झाली सेगमेंटेशनची डेफिनेशन. त्यानंतर नेक्स्ट पार्ट पाहायचं आपल्याला नीड ऑफ सेगमेंटेशन. तर सेगमेंटेशनची गरज काय आहे. यामध्ये पुन्हा सेगमेंटेशनबद्दल ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपण चेक करू. द बस इंटरफेस युनिट BIU कंटेन 416-bit स्पेशल पर्पज रजिस्टर. आपल्या सर्वांना माहीत आहे बस इंटरफेस युनिट हा आणि एक्झिक्युशन युनिट हे दोन पार्ट असतात 8086 प्रोसेसरचे. तर BIU पार्टमध्ये स्पेशल पर्पज रजिस्टर असतात आणि स्पेशल पर्पज रजिस्टर हे 16-bit रजिस्टर असतात. त्यांनाच आपल्याला काय म्हणायचं आहे, सेगमेंट रजिस्टर म्हणायचं आहे किंवा आपण त्यांनाच 16-bit स्पेशल पर्पज रजिस्टरला सेगमेंट रजिस्टर म्हणतो. तर सेगमेंट रजिस्टर कोणकोणते आहेत. How many segment register are used in a BIU bus interface unit? There are 4 types of segment register available in 8086 processor. The first is code segment register, that is CS. Second is data segment register, that is DS. Third is extra segment register, that is ES. And fourth is a stack segment register, that is SS. Now we have to learn a brief about each segment register and what are their uses. Now we will start the code segment register. What is the use of code segment register? The code segment register CS is used for addressing memory location in the code segment of the memory where the executable program is stored. सेगमेंट रजिस्टर हा मेमरीमध्ये जो प्रोग्राम जिथे आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे त्या ठिकाणी उपयोग केला जातो किंवा आपण याला असं म्हणू शकतो की कोड सेगमेंट रजिस्टर यूज फॉर ॲड्रेसिंग मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशनमध्ये ॲड्रेसिंगसाठी आपण यूज करतो की ज्यामध्ये कोड सेगमेंट ऑफ द मेमरी असते.
कोड सेगमेंट ऑफ द मेमरी असते आणि त्या ठिकाणी एक्झिक्युटेबल प्रोग्राम हा स्टोअर केला जातो. कोड सेगमेंट रजिस्टरमध्ये एक्झिक्युटेबल प्रोग्राम स्टोअर केला जातो. लक्षात ठेवायचं आहे कोड सेगमेंट रजिस्टर. कोड सेगमेंट रजिस्टरमध्ये एक्झिक्युटेबल प्रोग्राम हा स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर डेटा सेगमेंट रजिस्टर. डेटा सेगमेंट रजिस्टर पॉइंट्स टू द डेटा सेगमेंट ऑफ द मेमरी. डेटा सेगमेंट रजिस्टर डेटा सेगमेंट ऑफ द मेमरी पॉइंट्स द डेटा सेगमेंट ऑफ द मेमरी, म्हणजे मेमरीच्या डेटा सेगमेंटला पॉईंट करत असतो. म्हणजे त्याला त्याच्या स्टार्टिंग ॲड्रेस त्याच्यामध्ये स्टोअर्ड असतो. वेअर द डेटा इज स्टोअर्ड. म्हणजे डेटा सेगमेंट रजिस्टर हा मेमरीचा असा पार्ट आहे की ज्यामध्ये डेटा हा स्टोअर केला जातो. एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टर ES also refer to a segment in the memory which is another data segment in the memory. एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टर हा मेमरीमधील सेगमेंटला रेफर करतो आणि विच इज अनादर डेटा सेगमेंट इन द मेमरी, आणि हा एक एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टर आहे मेमरीमधील. स्टॅक सेगमेंट रजिस्टर SS is used for addressing stack segment of the memory. स्टॅक सेगमेंट रजिस्टर यूज फॉर ॲड्रेसिंग स्टॅक सेगमेंट. तर याचा उपयोग काय आहे? स्टॅक सेगमेंट रजिस्टरला ॲड्रेसिंग करण्यासाठी स्टॅक सेगमेंट रजिस्टरचा यूज केला जातो. स्टॅक सेगमेंट इज द सेगमेंट ऑफ मेमरी विच इज यूज टू स्टोअर द स्टॅक डेटा. तर स्टॅक सेगमेंट रजिस्टरमध्ये स्टॅक डेटा स्टोअर किंवा स्टॅक सेगमेंट रजिस्टरचा उपयोग स्टॅक सेगमेंट किंवा स्टॅक डेटा स्टोअर करण्यासाठी केला जातो. तर हे झाले टाइप्स ऑफ सेगमेंट. These are the types of segment we have to study now. Now we have to learn the whole theory about the memory segmentation. As we know, the 8086 have a 20 number of address lines. Therefore, 8086 bus interface unit will send 20-bit address. There are 20 number of address line available in 8086. Therefore, BIU means bus interface unit will send the 20-bit addresses. So as to access one of the 1 MB memory location. त्यामुळे आपण एका वेळेस 1 MB मेमरी पर्यंत मेमरी लोकेशन ॲक्सेस करू शकतो. The 4 segment registers actually contain the upper 16 bit of starting address. तर हे जे 4 सेगमेंट रजिस्टर आहेत त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या 4ही सेगमेंट रजिस्टरचा सुरुवातीचा ॲड्रेस हा 16 बिट ॲड्रेसमध्ये स्टोअर असतो आणि प्रत्येक सेगमेंटची कॅपॅसिटी ही 64 किलोबाइट्स असते. आणि प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक इन्स्टंट टाईममध्ये 8086 त्यावर वर्किंग करत असतो किंवा ऑपरेशन करत असतो. A segment is a logical unit of memory. सेगमेंट एक मेमरीचा लॉजिकल युनिट आहे ज्याचा साईज हा 64 किलोबाइट्स असतो. Each segment is made up of continuous memory location. प्रत्येक सेगमेंट हा कंटिन्युअस मेमरी लोकेशन आहे. अँड इट इज अन इंडिपेंडेंट मेमरी लोकेशन, आणि तो एक स्वतंत्र मेमरी लोकेशन असतो. अँड इट हॅव अ ॲड्रेसेबल युनिट, आणि त्याचा एक स्वतःचा ॲड्रेस असतो. स्टार्टिंग ॲड्रेस विल ऑलवेज बी चेंजिंग, इट विल नॉट बी फिक्स्ड. स्टार्टिंग ॲड्रेस हा नेहमी बदलत असतो आणि तो कधी फिक्स नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ सेगमेंटेशन. देअर आर 2 टाइप्स ऑफ सेगमेंटेशन in 8086. First is overlapping segment and second is a non-overlapping segment. Then we have to study what is the overlapping segment. The segment start at a particular address and its maximum size can go up 64 kilobytes. प्रत्येक सेगमेंट
चा एक पर्टिक्युलर ॲड्रेस असतो आणि त्याचा मॅक्झिमम साईज हा 64 किलोबाईटपर्यंत असतो. Each segment have a particular address and its size up to 64 kilobytes. But if another segment starts along with this 64 location of the first segment, then the two are said to be overlapping segment. परंतु जर एखादा सेगमेंट हा 64 किलोबाईट लाँग असेल आणि तो फर्स्ट सेगमेंटमध्ये अवेलेबल असेल, तेव्हा टू आर सेट टू बी ओव्हरलॅपिंग सेगमेंट. म्हणजे पहिल्या सेगमेंटचा जर साईज हा मोठा असेल, दुसऱ्या सेगमेंटपेक्षा जास्त ऑक्युपाय केलेलं असेल, तर त्या ठिकाणी दोन्ही सेगमेंट काय होतील, ओव्हरलॅप होतील. नॉन ओव्हरलॅपिंग सेगमेंट स्टार्ट ॲट अ पर्टिक्युलर ॲड्रेस अँड इट्स मॅक्झिमम साईज कॅन गो अप टू 64 किलोबाईट्स. प्रत्येक सेगमेंटला एक पर्टिक्युलर ॲड्रेस असतो आणि त्याचा मॅक्झिमम साईज हा 64 किलोबाईटपर्यंत राहू शकतो. बट इफ अनदर सेगमेंट स्टार्ट्स बिफोर दिस 64 किलोबाईट लोकेशन ऑफ द फर्स्ट सेगमेंट, परंतु एखादा सेगमेंट जर 64 किलोबाईट लोकेशनपेक्षा लहान असेल किंवा तेवढाच असेल साईज, तेव्हा दोन सेगमेंटला नॉन ओव्हरलॅपिंग सेगमेंट म्हणतात. देन द टू सेगमेंट्स आर सेड टू बी नॉन ओव्हरलॅपिंग सेगमेंट. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ओव्हरलॅपिंग सेगमेंट केव्हा होतील, किंवा दोन सेगमेंट असतील तर पहिल्या सेगमेंटची व्हॅल्यू ही 64 किलोबाईटपेक्षा जास्त असेल, किंवा तो ऑटोमॅटिकली काय करेल की दुसऱ्या सेगमेंटचा काही एरिया ऑक्युपाय करेल. म्हणजे त्या ठिकाणी काय होत आहे की दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग होत आहे. आणि नॉन ओव्हरलॅपिंग सेगमेंटमध्ये काय असते की दोघांचं पहिल्या सेगमेंटचा साईज हा 64 किलोबाईटपर्यंत राहू शकतो किंवा त्यापेक्षा कमी राहू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी काही ओव्हरलॅपिंग होणार नाही. दॅट इज द टाईप ऑफ सेगमेंटेशन. आता बघायचे आपल्याला, नाउ वी हॅव टू स्टडी द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेगमेंटेशन. The main advantages of segmentation are as follows. First, it provides a powerful memory management mechanism. Segmentation provides a powerful memory management location mechanism. म्हणजे सेगमेंटेशनमुळे एक आपल्याला पॉवरफुल मेमरी मॅनेजमेंट प्रोसेस मिळते. एक पॉवरफुल मेमरी मॅनेजमेंट करता येते. Second advantage, data related or stack related operation can be performed in different segment. म्हणजे स्टॅक रिलेटेड आणि डेटा रिलेटेड ऑपरेशन हे डिफरंट सेगमेंटमध्ये, म्हणजे अलग अलग सेगमेंटमध्ये परफॉर्म केले जातात. डेटा रिलेटेड सेगमेंट वेगळे असतात आणि ऑपरेशन रिलेटेड सेगमेंट वेगळे असतात. थर्ड, कोड रिलेटेड ऑपरेशन कॅन बी डन इन सेपरेट कोड सेगमेंट. कोड रिलेटेड ऑपरेशन हे कोड सेगमेंटमध्ये सेपरेटली परफॉर्म केले जातात. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट अलाउ टू प्रोसेस टू इझिली शेअर द डेटा. तर सेगमेंटेशनमुळे प्रोसेसेस इझिली डेटा शेअर करू शकतात. त्यानंतरचा जो ॲडव्हान्टेज आहे, इट अलाउ टू एक्सटेंड द ॲड्रेस ॲबिलिटी ऑफ द प्रोसेसर. सेगमेंटेशनमुळे प्रोसेसरची ॲड्रेस ॲबिलिटी ही एक्सटेंड करता येऊ शकते. दॅट इज segmentation allows the use of 16-bit register to give an addressing of 1 megabyte. तर सेगमेंटेशनमुळे आपण 1 मेगाबाईटपर्यंत 16-bit रजिस्टरला ॲड्रेसिंग कॅपॅबिलिटी देऊ शकतो. विदाऊट सेगमेंटेशन इट वुड रिक्वायर 20-bit रजिस्टर. जर त्या ठिकाणी सेगमेंटेशनचा उपयोग केला नाही तर आपल्याला 20-bit रजिस्टरचा उपयोग करावा लागेल. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, it is possible to enhance the memory size of code data or stack segment. तर सेगमेंटेशनमुळे मेमरीचा जो साईज आहे, म्हणजे डेटा आणि स्टॅक सेगमेंटचा जो साईज आहे तो आपल्याला एनहान्स करता येऊ शकते, वाढवता येऊ शकते बियॉन्ड द 64 KB. म्हणजे 64 KBपेक्षा आपल्याला त्याचा साईज वाढवता येऊ शकते बाय अलॉटिंग मोर दॅन वन सेगमेंट फॉर इच एरिया. आणि त्या प्रत्येक एरियाला एक सेगमेंट अलॉट करता येतो. So that's it about the advantages of the segmentation. I hope you will understand. And today we stop here. And next lecture we have to study the next topic, that is the logical to physical address
translation in 8086.